आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं याची तळमळ, खरी तळमळ ज्ञानोबाराय तुकोबाराय सोडले तर या पृथ्वीच्या पाठीवर कुणाच्याही अंतःकरणात नाही, हे लक्षात घ्या. आमचं कल्याण करतील तर ज्ञानोबाराय तुकोबाराय संतच करतील, दुसरं कोणीही करणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून थोडा वेळ ज्ञानेश्वरी, थोडा वेळ. अहो काय किती लागत असतं त्याला, काही फार काही कष्ट. लोक म्हणतात कळतच नाही, कळत नसली तरी वाचा. वाचता येत नसलं तर नुसतं बोट फिरवा. पण ज्ञानेश्वरी गाथ्यावरून रोज 5 मिनिटं नुसतं, आम्हाला वाचता येत नाही, अक्षर ओळख नाही, अ ई कधी शिकलोय, नका का शिकेना तुम्ही, पण रोज एक पान काढायचं तुकोबारायांच्या, एक पान ज्ञानेश्वरीचं काढायचं, उगी त्या ओवीवर बोट फिरवायचं. मी आपल्याला खरं सांगू, एकदा ज्ञानेश्वरीवर आपण बोट फिरवलं की ती ज्ञानेश्वरी मरेपर्यंत आपलं बोट सोडत नाही. लक्षात घ्या, ही ज्ञानेश्वरी आपल्याला, ती गाथा आपल्याला सोडणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून एक 10 ओव्या ज्ञानोबारायांच्या, 2 अभंग तुकोबारायांचे मी पाया पडून सांगतो तुम्हाला, याच्याशिवाय आपल्या जीवनाचं कल्याण दुसऱ्या कोणत्याही मार्गाने होणार नाही, हे जाहीर सांगतो मी, जाहीर. आपल्याला दुसरा कोणताही मार्ग पृथ्वीच्या पाठीवर उपलब्ध नाही. मला आपल्याला माहिती आहे ज्ञानोबारायांनी किती वर्ष सांगितली ज्ञानेश्वरी? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी किती वर्ष सांगितली? 16व्या. मग ज्ञानोबारायांनी जे 16व्या वर्षी सांगितलं ते वाचायला आम्हाला 61व का लागावं? आम्ही 20व्या वर्षी का वाचू नये, 25व्या वर्षी का वाचू नये? सांगा ना. 2 अभंग महाराष्ट्रात जन्माला यायचं, तुकोबारायांचा एखादा अभंगही पाठ नसायचं. अरे काय जीवन आहे याला? माणूस तरी कसं म्हणावं? माणूस तरी कसं म्हणावं मला सांगा. तुकोबारायांचा अभंग आहे, विठ्ठल नाही जये देशी, स्मशान भूमी, नाटाचे अभंग बघा ना, स्मशान भूमी ते परियस. तुकोबाराय, ज्या देशामध्ये विठ्ठल नाही ती भूमी स्मशान आहे म्हणतात. मी थोडं वाढवून सांगतो तुकोबारायांचे, अरे ज्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी नाही तेही स्मशानच आहे. तिथेही माणसं राहत नाहीत, भूत राहतात, भूत.